म्हणून जी खेळवली जाते त्या स्पर्धेमध्ये देखील आपण जर बघितलं तर कल्पेश गवारेला देखील आपण इन ॲक्शनमध्ये पाहिलंय आणि कारण विजेतेपद पटकावल्याच्या नंतर ज्या टीममध्ये जे खेळाडू असतात त्यांचा जो कॉन्फिडन्स आहे ना हा मात्र फार उंचावला जातो. चला आपण मॅचला देखील सुरुवात करा. मुकेश स्पोर्ट्स कासपाडा या संघाकडे देखील स्ट्रेंथ फार चांगला आहे. गोलंदाजी बॅटिंग परंतु एक बेल असते, कधीतरी एखादा दिवस नसतो आणि कधीतरी बॅट पॅचला सामोरं जावं लागतं. परंतु आज पुन्हा एकदा नव्या जोमाने नवीन ध्येय नवीन जिद्द आणि तेवढ्याच ताकदीने बॅटिंग करायची आहे कासपाडा टीमला. पहिला बॉल यावेळेला मात्र पहिला बॉल आहे इनसाइड आउट ऑफला खेळले डीप पॉइंटला बॅकवर्ड पॉइंट कडे हा बॉल देखील चाललाय आणि सरळ बॉल सीमा रेषेच्या बाहेर शॉट. कारण खऱ्या अर्थाने चूक ही जरी सुद्धा यशाची पायरी असेल ना तरी देखील मात्र खरी गोष्ट जी आहे ना की केलेल्या चुकीची दुरुस्ती करणं ही खऱ्या अर्थाने यशाची पहिली पायरी आहे. कारण ज्या वेळेला एखाद्या तुम्ही रस्त्यावर चालताना त्यावेळेला चालत असताना रस्त्यावर तुम्ही चुकीच्या दिशेने चाललात हे तुम्हाला माहिती असूनही तुम्ही त्याच रस्त्यावर जर का चालत असाल ना तर सर्वाधिक अगदी चुकीची गोष्ट आहे. परंतु सुरुवात जी होणे अपेक्षित आहे सुरुवातीत आपल्याला पाहायला मिळाली आणि विनय वर चढवलेला हा प्रतिवाद 4. जबरदस्त सुरुवात मात्र चांगली झालेली आहे मुकेश स्पोर्ट्स कासपाडा संघाची. इथे देखील तेच तरर फार अतिशय वेगवान गतीचा चेंडू हाताळला होता. विनय टीम कर्णधार आहे. जबरदस्त गोलंदाजीचा प्राप्तिकर देखील त्यांच्याकडे चांगला आहे. मागील मॅच मध्ये हायेस्ट धावा आपण बघितल्या आणि हायेस्ट धावा यस क्या बात आहे 80 धावा आतापर्यंत सर्वाधिक हायेस्ट उच्चांक धावसंख्येने गाठलेला आहे. ही तिसरी टुर्नामेंट आहे. गत वर्षी आपण या टुर्नामेंटचा हायेस्ट 73 धावा आणि 74 धावांचा हायेस्ट आपण पाहिलं होतं. परंतु यावर्षी 80 धावांचा हायेस्ट या 4 ओव्हरमध्ये. जबरदस्त बॅटिंग देखील कणखर नेतृत्व आणि कणखर बॅटिंग. तर तुमचा 12वा जो खेळाडू आहे तो देखील तुम्ही योग्य त्या रीतीनेच पाठवा. एखादी चुकी आमच्या गुणलेखाकडून झाली की मात्र अगदी त्याचा खेळाडू कक्षामधून एक कुठलाही खेळाडू अगदी इकडे येत असतात. म्हणून 12वा जो खेळाडू आहे तो देखील तुमचा योग्य असेल तोच पाठवा. आणि त्यानंतर आपल्यामध्ये उपस्थित झालेले आहेत आपल्या या क्रीडानगरीवर संयुक्त आदिवासी क्रीडा मंडळ भिवंडीचे विद्यमान अध्यक्ष सन्माननीय एकनाथजी घाटा साहेब, त्यांच्या समेत खऱ्या अर्थाने संयुक्त आदिवासी क्रीडा मंडळ भिवंडीचे विद्यमान जे कार्याध्यक्ष आहेत या कार्याला कशा पद्धतीने पुढे घेऊन जायचं आदरणीय सन्माननीय जीवन जाधव सर, वेलकम. आपलं देखील सहर्ष स्वागत आहे. कारण जो प्रयत्न करतो तो जिंकतो, परंतु मेहनत आणि खऱ्या अर्थाने यशाची गोष्ट आहे. आणि त्याच नंतर मात्र पहिलं षटक जे आहे ऑन द वे असताना पहिल्या चेंडूवरती चौकार लागला आणि त्याच्यानंतर मात्र 5व्या चेंडूवर सुद्धा चौकार लागलाय. म्हणजे धावा ज्या आहेत डबल डिजिटलमध्ये धावसंख्या गेली. 10 धावा या स्कोर बोर्डवर लागल्या जात आहेत. फार टीम डेव्हलपमेंट आहे गावदेवी कौसा टीम. कारण तुमच्याकडे स्किल डेव्हलपमेंट आणि जास्तीत जास्त ज्ञान हे कसं मिळेल यावरती जास्त जर का आपण फोकस केलं ना तर खऱ्या अर्थाने आपल्याकडे असले टॅलेंट आणि हे आपण आपल्याकडे असली गुणवत्ता हे आपण नेहमीच सादर करत असतो. त्याच अनुषंगाने मात्र 80 धावाचं टार्गेट मागील मॅचमध्ये सेट केलं होतं. इथे सुद्धा प्रॉपर कनेक्शन झालंय. एलिमिनेशन नाहीये. शॉर्ट सिलेक्शनला मात्र चुकीचं निवडलं आणि स्क्वेअर लेगमध्ये पकडला जेल आणि आणखी एक विकेटचं पतन. एक्झॅक्ट तिसऱ्या पंचांची मदत यस हाईट फॅक्टर करिता तिसऱ्या पंचांची मदत घेतलेली आहे. आपण चेक करणार आहोत कारण अगदी फुलटॉस डिलिव्हरी
फुलटॉस बॉल, त्याच्यानंतर मात्र स्पेलिंगमध्ये पकडलेला तो जेल, त्याच्यानंतर मात्र लगेचच रिव्हची मागणी DRSचा वापर DRS यस फेल डिलिव्हरी आहे आणि DRS फेल अनसक्सेसफुल DRS विकेट. सलग 4 दिवस ही स्पर्धा आपण पाहणार आहोत. त्यामध्ये जवळपास आपण एक अवदेवी कौसा आणि त्यानंतर मुकेश स्पोर्ट्स कासपाडा टीम आपल्याला पाहायला मिळते. म्हणजे एकंदरीत धावांचा जर आपण विचार केला तर स्कोर कार्डवर धावा या 10 धावा लागलेल्या आहेत. इथं मात्र पूर्णपणे मॅचचा जो स्क्रिप्ट मोमेंटम आहे, जो अगदी मॅचला मोमेंटम करायचा आहे, ती बॅटिंग इथनं सादर करावी लागेल या दोन्ही फलंदाजांना. कारण जास्तीत जास्त धावा या क्रीजवर या खेळपट्टीवर बनतात. कारण गावदेवी कौसा टीमकडे स्ट्रॉंग लाईनअप बॅटिंग लाईनअप आहे आणि अशा पद्धतीमध्ये त्यांच्या विपक्षामध्ये खेळत असताना 3 ओव्हरमध्ये तुम्हाला जास्तीत जास्त 40 ते 50 40 45 ते 50 इथपर्यंत मजल मारावं लागेल. कारण ज्या वेळेला खऱ्या अर्थाने आपण टॉस जिंकल्यानंतर सगळ्या गोष्टी आपल्या मनाप्रमाणे अपेक्षित पद्धतीने घडतील असं नाही आहे. कारण जर आणि तर ज्यांना क्रिकेटच्या ज्या फॉर्मॅटमध्ये कारण महत्त्व तर दिला जात नाही, परंतु अगदी डेव्हलपमेंट आणि मॅचचा टर्निंग पॉईंट कुठे आहे या सगळ्या गोष्टी आपण ओळखल्या पाहिजेत. परंतु जसं रिव्हर्सिपचा फटका अटेंड केलाय ना, त्याच्यानंतर मात्र बॉल देखील पॉईंटच्या क्षेत्रामध्ये एका टप्प्याने बॉल ग्लान्स झालाय, क्रॉस झालाय 4. म्हणून स्वतःवरचा कॉन्फिडन्स, स्वतःच्या आत्मविश्वासाची ढाल जर का मजबूत असेल ना, तर कोणी तुमचं कितीही कॉन्सन्ट्रेशन करण्याचा जर का प्रयत्न केला ना, खच्चीकरण करण्याचा जरी प्रयत्न केला ना, तरीही मात्र तुम्हाला काही फरक पडणार नाही. कॉन्सन्ट्रेशन, कोऑर्डिनेशन आणि त्याच्यानंतर मात्र परिपूर्ण टायमिंग, टेक्निक आणि टेम्परमेंट, त्याच्या जोरावर कुठेतरी मोमेंटम, त्याच्यानंतर फुटवर्क, त्याच्यानंतर चेंडूवरची नजर, या सगळ्या गोष्टी जर का तुम्ही केल्या ना, तर निश्चित रूपाने धावांचा वेग तुमचा वाढेल. इथे सुद्धा मात्र बॅटचा टो जो आहे तो निश्चितच थोडासा अगदी बॉडीपासून दूर वरून जो खेचून खेळण्याचा प्रयत्न केला होता धीरजने, परंतु व्हाईट बॉलचा इशारा, एक्स्ट्रा अवांतर धावा मिळेल. आणि अशाच मात्र स्कोरबोर्डवर धावा ज्या आहेत त्या 16 धावा या स्कोरबोर्डवर लागल्या जातात. सोनालीचं मैदान आणि त्या सोनालीच्या मैदानावरती देखील हा संघ रनरअप राहिला होता. जय घोलकर आहे सोनाली. आणि त्यानंतर जवळपास जर आपण बघितला तर मुकेश स्पोर्ट्स कासपाडा हा संघ देखील त्या स्पर्धेमध्ये रनरअप म्हणून राहिला होता. जबरदस्त बॅटिंग केली होती, गोलंदाजी, त्याच्यानंतर देखील फलंदाजी, खास करून धीरज बांगरे खास आकर्षण राहिलं होतं गोलंदाजीमध्ये, स्पेशली बॅटिंगमध्ये. आणि इथे देखील गरज आहे आपल्या टीमला. आणि जवळपास धावा ज्या आहेत त्या देखील लागल्या जात आहेत 18. प्रेषित बॉलिंग मार्कवर तयार झालेत कल्पेशच्या विरोधामध्ये सडवलेला हा आक्रमण, आसमानी टोला आसमान दाखवण्याचं काम केलंय आणि सरळ बॉल देखील पाठवलाय बॉर्डर लाईनच्या बाहेर 6. आहे ओव्हर पिच बॉल आणि समोरच्या दिशेने खेळले. चांगला स्टँड मात्र निवडला, स्टँड ऑफ द पोझिशन, मोमेंट मात्र अतिशय चांगल्या पद्धतीने बॉटम एंडचा वापर केला, मनगटातील ताकदीचा वापर केला आणि त्याच्यानंतर मात्र तो षटकार. 6 धावांनी स्कोर कार्डवर धावा ज्या आहेत त्या देखील लागल्या जात आहेत 24. पूर्णपणे एकाएकी डावाला सावरण्याचा प्रयत्न तारणहार. इथे सुद्धा मात्र फुल टॉस बॉल आहे आणि फक्त दिशा दिली, टायमिंग लाजवाब, सरळ हा देखील बॉल, डबल फ्लॅश, डबल धमाका, दुसऱ्या चेंडूवर देखील प्रहार केलाय धीरज भांगरे, जॉल फायर, आसमानी टोला 6.
म्हणूनच म्हणतात ना की पहिल्या प्रयत्नामध्ये डाव जरी सुद्धा चुकला ना तरी मात्र मैदान सोडायचं नाही आहे, कारण पुढचं जे पाऊल आहे ना ते अनुभवातून येणार आहे. जबरदस्त संत शांत संयमी सुरुवात आणि त्याच्यानंतर मात्र कॉर्डिनेशन संयम ठेवला, त्याच्यानंतर मात्र थोडंसं कॉन्सन्ट्रेशन खच्चीकरण करण्याचं काम केलं धीरजने. सोपा बॅटिंग इथं आतापर्यंत 30 धावा त्या स्कोर बरोबर लागले जात आहेत. आज एक फार अगदी मॅच पाहायला मिळाली. 18 चेंडूमध्ये 49 धावा त्या देखील रनचेसमध्ये बनलेल्या आहेत, म्हणजे 50 धावा देखील एक खेळपट्टीवर अगदी चेस होऊ शकतात, ते देखील 2 षटकांमध्ये. दुसरं षटक ऑन द वे असताना आत्तापर्यंत चेंडूचा खेळ जवळपास जर आपण बघितलं तर 2 षटकं संपली आणि धावा ज्या आहेत त्या स्कोर बरोबर लागल्या जात आहेत 30, म्हणजे एकंदरीत दुसऱ्या ज्या षटकामध्ये 20 धावा आत्तापर्यंत खर्च केलेल्या आहेत. येणारं अंतिम षटक आपल्याला पाहायला मिळेल. कुठला असा गोलंदाज आहे की जवळपास मुकेश स्पोर्ट्स कासपाडा संघाचा प्रयत्न राहील की जास्तीत जास्त धावा या मात्र कशा बनवता येतील आणि त्याच्यानंतर मात्र कमीत कमी धाव संख्येवर मात्र कशा पद्धतीने थांबवता येईल याकरता हा प्रयत्न. हा तर खरं आता संघर्ष आहे, संघर्ष देखील करावा लागेल. गतवर्षी देखील ही स्पर्धा आपण पाहिली. गेल्या वर्षामध्ये आपण एनडी एंटरप्राइजेस पुंडास टीम हकदार बनला, चॅम्पियन बनला. डिसेंबर महिन्यामध्ये ती स्पर्धा पाहायला मिळाली. त्याच्यानंतर मात्र रनर म्हणून राहिला आई गावदेवी बालशिंदे. तिसऱ्या क्रमांकाचा मानकरी ठरला होता जानीस्फोट वडपे आणि चौथ्या क्रमांकाचा हकदार बनला होता इल्टम बाळा दिघा. 4 टीम आपल्याला पाहायला मिळाले. जवळपास आपण आदरणीय सन्माननीय देवेंद्रजी जाधव वेलकम, आपलं देखील सहर्ष स्वागत आहे आपल्यामध्ये उपस्थित मान्यवर. गेल्या वर्षी सुद्धा मात्र स्पर्धेला सुरुवात झाली आणि त्याच्यानंतर मात्र अतिशय चांगलं आयोजन नियोजन आणि त्यानंतर मात्र हकदार चॅम्पियन देखील आपण पाहिलं एनडी एंटरप्राइजेस पुंडास टीम. म्हणजे त्यानंतर जवळपास आपण 1 वर्ष प्रतीक्षा केली, 1 वर्ष 12 महिने 365 दिवस 8,760 तास 5,25,700 मिनिटे 31 करोड 53,06,000 सेकंद प्रतिवर्ष या स्पर्धेकरिता आपल्याला प्रतीक्षा करावी लागत असते. म्हणून एखाद्या वेळेला आणि जर का संधी मिळाली ना तर त्या योग्य त्या संधी प्रतीक्षा आणि त्याच्यानंतर मात्र त्याचं सोनं करावं. जबरदस्त ऑर्गनाईज केलेला आहे जय वाघोबा स्पोर्ट्स लाभ या टीमच्या वतीने जय वाघोबा ट्रॉफी 2025-26 खऱ्या अर्थाने आज शुभ गुरुवार पहिला दिवस या स्पर्धेचा उद्घाटन सोहळा आपल्याला पाहायला मिळाला आणि त्यानंतर मात्र खऱ्या अर्थाने स्पर्धेला सुरुवात झाली. संध्याकाळच्या सत्रामध्ये आपण पोहोचलेलो आहोत. एकंदरीत 12 टीम इन ऍक्शन मध्ये आणि याच 12 टीममधून कुठला असा एक संघ आहे की तो मात्र क्वालिफाय होईल, अगदी आजच्या दिवसाचा बनेल त्याकरता पहिलं सेशन गाजवलं, आपल्या नावावरती ठेवलं संकल्प स्पोर्ट्स मुरे आणि त्यानंतर मात्र त्याचबरोबर आदरणीय सन्माननीय दिलीप जी भुईर आपल्यामध्ये उपस्थित झालेले आहेत. त्यांना विनंती आहे आपण या आपल्या मुख्य मंचावर जेवणी विराजमान व्हा. वेलकम. परंतु ज्ञानेश्वर गोभारी त्याच्याकडे देखील फिंगर रोल करण्याची अटक फार चांगली आहे आणि काही वेळेला स्विंग खेळणं आणि कटर गोलंदाजी त्यांच्या विरोधामध्ये आक्रमण करणं थोडंसं कुठेतरी कठीण जातं. यावेळेला सुद्धा फुल बॉल आहे, परंतु चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. विनय तिकडे फिल्डर आहेत, चांगले क्षेत्ररक्षण आशिष आहेत, चांगले क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. एक सिंगल आली म्हणजे आतापर्यंत 5 चेंडूचा खेळ झाला आणि 5 चेंडूमध्ये 3 धावा खर्च केलेला, म्हणजे चांगलं कमबॅक पहा किती चांगले केलंय. म्हणून पुनरागमन कसं करावं आणि इथे देखील फुल टॉस बॉल त्यांच्यावरती केलाय प्रहार. एलिमिनेशन नाही, या शॉर्ट सिलेक्शनला महत्त्व द्यावं लागतं आणि शॉर्ट सिलेक्शन देखील चुकीचा निवडला आणि त्याच्यानंतर मात्र चांगला झेल पकडला आणि धीरज भांगरेच्या किलीला देखील स्टॉपला. शेवटचा बॉल, पहिला सेशन, पहिला डाव आणि पहिली इनिंग संपली आणि एका इनिंगच्या नंतर मात्र स्कोर कार्डवर धावा लागल्या जात आहेत 33 डबल 3 आणि 34 धावांचं हे आव्हान. रनचेस मध्ये याच धावा कशा पद्धतीने पार पाडल्या जातील आणि या ऐकूया सेकंड इनिंग मध्ये. त्यानंतर मात्र आपल्यामध्ये उपस्थित झालेले आहेत आदरणीय दिलीपजी होईल. वेलकम. चला पुढील आई गावदेवी फिरिंगपाडा टीम आपण देखील सज्ज राहा, कारण मगाशी देखील उल्लेख केला की चेंडूची व्यवस्था करा आपण मैदानाच्या आतमध्ये.
चला तर आपण 34 धावांचं हे लक्ष आहे आणि 34 धावांचं हे आव्हान मात्र कशा पद्धतीने पार पाडलं जाईल डेफिनेटली खऱ्या अर्थाने कोणत्याही क्षेत्रामध्ये नेतृत्व करणं म्हणजे हुकूमत गाजवणे नाही आहे तर जबाबदारी स्वीकारून लोकांना योग्य दिशेतून सोबत घेऊन प्रगती करणं आणि तसंच क्रिकेटच्या क्षेत्रामध्ये सर्व खेळाडूंचं एकमत एकत्र येऊन खेळणं आणि सेकंड इनिंगला ही सुरुवात पहिला चेंडू आहे पहिल्या चेंडूवरती घनघाती प्रहार केलाय टी पोटॅट यालाच म्हणतात जशा तसं उत्तर इतका जवाब 72 से 6 आणि पहिल्याच चेंडूवर मात्र आक्रमण आणि आक्रमणाला ही सुरुवात आपल्याला पाहायला मिळाली पहिल्या चेंडूवर मात्र स्वागत केलं गोलंदाज ऋतिक बाडान हा सुद्धा एक चांगला गोलंदाज आहे परंतु बॅटिंग पिच आहे कारण गेल्या वर्षी सुद्धा या वेळेला मात्र फटका फसलाय बॉल हवेमध्ये बडी मछली जाल में फसते उभी कल्पेश गोवारीला जावं लागेल परतीच्या प्रवासाला बिग विकेट चेक चेक असं परंतु पहिल्या चेंडूवर षटकार आणि त्याच्यानंतर मात्र दुसऱ्या चेंडूवर मात्र लगेच विकेटचं पतन पाहायला मिळालं ऋतिक बाडान मगाशी देखील उल्लेख केला चांगला गोलंदाज आहे आणि गोलंदाजीचं जो अटॅक काउंटर जो आहे ना तो काचपाडा टीमकडे सुद्धा चांगला आहे गोलंदाजी सुद्धा तेवढी चांगली करावी लागेल कारण पहिल्या चेंडूवरती षटकार आला त्याच्यानंतर देखील चांगलं कमबॅक केलं चांगलं पुनरागमन केलं आणि यालाच तर खरं अर्थाने म्हणतात ना की कमबॅक करणं नवीन आपलं ज्ञानेश्वर गोवारी इथे देखील क्लास ताबी मात्र लाजवाब फिल्डर आहेत परंतु मस्त काला दस्तक देऊन हा बॉल देखील फरार झालाय सरळ सीमा रेषेच्या बाहेर षटकार खास करून जो झेल पकडला त्याच करता पिंटू जातो पोगाव जे आहेत जो विशाल धिंडे त्यांना शुभेच्छा आलेल्या आहेत इथे सुद्धा फुलटॉस बॉल त्यांच्यावर देखील केलाय प्रहार जैसे गेन वैसा नतीजा आणि हा सुद्धा बॉल पाठवलाय 6 धावांकरिता षटकार कारण यशाचे मार्ग थोडे जरी सुद्धा तुमच्या आमच्याकरिता कठीण जरी असले ना तरीही मात्र प्रयत्न केले ना तर अशक्य असं काहीच नाही या त्यात अशक्यामध्ये लपलेले म्हणजे 2 शब्द म्हणून आपलं ध्येय स्पष्ट असलं ना की मार्ग हा आपोआप मोकळा होत जातो आणि विजय हा निश्चितच आपला असतो तीच बॅटिंग इंडिव्हिज्युअल बॅटिंग चालू आहे सलगचे हे 3 षटकार त्याचे 3 षटकार आपल्याला पाहायला मिळाले तत्पूर्वी 24 धावा बनले जातात इथे देखील स्लॉंगरला खेळलेत फिल्डर नाही आहेत अगदी पूर्णपणे ज्या क्षेत्रामध्ये फिल्डर नाहीत तिकडे खेळलेत आणि हा देखील चौकार म्हणजे चौकाराच्या साईडने धावा आतापर्यंत जर आपण बघितल्या तर स्कोर बोर्डवर लागले जातात 28 परंतु 28 धावाच्या स्कोरबोर्डवर लागल्या जाते म्हणजे येणारे 12 चेंडू आणि विजय करता जो अगणित 6
धावांची फक्त आणि फक्त गरज आहे. ओंकार ह्या बॅतेचा अकला कलून यावा आणि या नव्या युगाचा वट वृक्ष हा अंकुरावा. काय जबरदस्त बॅटिंग चालू आहे. कारण सलगचे ते 3 षटकार 1 चौकार आणि त्यांच्याच बलबुत्यावर मात्र धावांचा वेग जो आहे तो मात्र बीजाच्या दिशेने वाटचाल करताना या वेळेला देखील हा फटका देखील ग्लोरियस मॅक्झिमम 6 धावा मॅच फिनिश. वेल प्लेट ज्ञानेश्वर आई गावदेवी कवसाठी अभिनंदन. हार्डलक मुकेश स्पोर्ट्स कासपाडा. आणि या सामन्यातील सामनावीर प्लेयर ऑफ द मॅच ज्ञानेश्वर. वेल प्लेट ज्ञानेश्वर. षटकाची हॅट्रिक आणि जवळपास चला आमचे जो आपला मुख्य जो व्यासपीठ आहे तिथे जो कॅमेरा जो आहे